सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण अत्यंत रोचक अशी लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामी स्वतःच्या पत्नीविषयी, स्वतःच्या मुलाविषयी सांगतात की आता सध्या आमचा मुलगा कसा आहे, कसा राहतोय, त्याची प्रकृती कशी आहे, हे सर्व स्वामी माहिती साधाईसांना सांगतात। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की स्वामींचा मुलगा कसा काय, तर तेही तुम्हाला सविस्तर समोर समजणारच आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त। दुसरी एक लीळा आहे ज्यामध्ये स्वामी लहामाईसाची अक्षय तृतीया फक्त पाण्यावर चरितार्थ करतात। अक्षय तृतीयेचं संपूर्ण पुण्य स्वामी लहामाईसांना देतात। कसं देतात, काय नाही, हे सर्व आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आजच्या सत्रातील तिसरी लीळा आहे साधाईसा वैश्य गृहवास अभियोगे परिहासू, हेही चरित्र आपण पाहणार आहोत। स्वामी साधाईसाचा परिहास करतात। वैश्य गृहवास अभियोगे हे नेमका काय प्रकार आहे हे तुम्हाला सविस्तर समजणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजही स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 150, साधा गुडभेदू कथन। गुडभेदू कथन स्वामी करतात कोणाला? साधाईसांना। कशी नेमकी लीळा आहे हे आपण पाहूया सविस्तर। आणि स्वामींनी जी माहिती सांगितलेली आहे स्वतःच्या मुलाविषयी, पत्नीविषयी, ते पण याच चरित्रात आलेली आहे। आणि तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल हे तर चरित्र दुसरंच लागलं आणि तुम्ही मग व्हिडिओ सोडून जाणार, असं नका करू। या चरित्रामध्येच तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा फक्त। साधा गुडभेदू कथन। साधे परवा चुकली म्हणून दुःखाक्रांती गोसाव्याच्या दर्शना आली। साधाईसांकडून स्वामींच्या ठिकाणचं एक पर्व चुकलेलं होतं आणि म्हणून दुःखिस्त होऊन स्वामींपाशी साधाईसा आलेली आहे। देखिली साधाईसा आलेली स्वामींनी पाहिली आणि स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले साधे हो, काखेचा मोटळा परता ठेवा, मग येथ नमस्कारू करा। स्वामी काय म्हणतात साधाईसाला आल्या आल्या, बाई तुमच्या काखेमध्ये जे मोटळा आहे, जे गाठोडा आहे, ते दूर ठेवा, बाजूला ठेवून द्या आणि मग आमच्या ठिकाणी नमस्कार करा तुम्ही। भवंते पाहो लागली। साधाईसा इकडे तिकडे पाहायला लागली। काखे काही नाही। वास्तविक पाहता साधाईसाच्या काखेमध्ये कोण्याही प्रकारचं गाठोडं नव्हतं, कोण्याही प्रकारचा मोटळा नव्हता। परंतु तरीही स्वामी त्यांना म्हणतात काखेचा मोटळा परता ठेवा। कशामुळे म्हणतात असं? ह्या मागचं कारण असं होतं, जे दुःख साधाईसाच्या मनामध्ये आहे, जे त्यांच्या मनावर आलिंबन आलेलं आहे, त्या विचारांचं स्वामींपाशी आलेली आहे, परंतु स्वामींचं दर्शन घ्यावं, लवकर पाया पडावं हे सुचत नाही, तर दुःखामध्येच आहे ती। आणि म्हणून देव म्हणतात की तुमचे जे विचार आहेत मनामधले चालू, ते विचार बाजूला ठेवून द्या। ते विचाराचं गाठोडं जे आहे ते बाजूला ठेवा आणि मग इथं नमस्कार करा आमच्या ठिकाणी। नाहीतर आमच्या ठिकाणी नमस्कार करून काय फायदा जर तुमच्या डोक्यामध्ये तेच विचार असतील तर। आणि म्हणून ते विचार बाजूला करा असं स्वामी सांगतात। तर मग हे स्वामी साधाईसांना सांगत आहेत का फक्त? नाही, साधाईसांना निमित्त करून हे आपण सर्वजणांसाठी देव निरूपण करत आहेत। साधाईसांना निमित्त करून स्वामी हे तुम्हा आम्हासाठी सर्व निरूपण करत आहेत। आपणही मंदिरात जातो, स्थानापतीपाशी जातो, तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये घरचेच विचार असतात। चला लवकर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी परतायचं आहे आपल्याला। घरी लहान लेकरं आहेत किंवा लहान लेकरं जरी नसले, कुलूप लावून जरी आले तुम्ही, तरी पण घराला कुलूप आहे, लवकर गेलेलं बरं। म्हणजे देवापाशी आले, परंतु विचार कुठले आहेत? घरचे विचार आहेत। देवापाशी आले, परंतु विचार कोणते आहेत? देवाला काय मागायचं, आपल्याला काय लागते, आपल्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या मिटाव्यात, किंवा काही जमिनीची किंवा शेतीची काही कोर्टामध्ये केस चालू आहे त्या संदर्भामध्ये काही देवाला मागणं, काही वाद चालू आहे शेजाऱ्यांसोबत
शेताच्या धुऱ्याविषयी किंवा प्लॉटविषयी त्या संदर्भात देवाला मागणे, हे विचार चालू आहेत. अहो, आपण देवापाशी आलोत, काही देवाचं स्मरण करावं. प्रपंच तुम्ही सोबतच घेऊन येत आहात. देवापाशी जरी आले तुम्ही, तर ज्याप्रमाणे साधायसांना देव म्हणतात की तुमचं जे गाठोड आहे विचाराचं बाजूला ठेवा आणि मग आम्हाला नमस्कार करा, देव म्हणतात साधायसांना. तर आपण तसे वागत आहोत का नाही? प्रपंचाचं गाठोड विचार रूपाने का असेना ते आपल्या सोबतच आहेत. प्रपंचाचेच विचार आपल्या सोबत आहेत. प्रपंचाच्या विचाराचं गाठोड आपण सोबतच आणलेलं आहे. मंदिरात येऊनही काही फायदा नाही, कारण मंदिरात तुम्ही प्रपंच आणला. तुम्ही मंदिरात गेलात, तुमच्या मनामध्ये पण ईश्वर आला, असं नाही घडत ना तिथे गेल्यावर. तर तुम्ही प्रपंच सोबत मंदिरात घेऊन जात आहात. मग आता ते गोमटं कसं मिळेल तुम्हाला? पुण्य कसं मिळेल? जे मिळायला पाहिजे होतं देवाच्या दर्शनाने, स्थानापतीच्या दर्शनाने, ते नाही मिळणार तुम्हाला. पुण्य कधी मिळेल मग तुम्हाला? ज्याप्रमाणे स्वामी इथे साधायसांना म्हणतात, काखेचा मोठळा परता ठेवा. हे जे तुमचे विचार चालू आहेत मनामध्ये, ते विचार दूर करा आणि नंतर आमचं दर्शन घ्या. ह्याप्रमाणे आपणही प्रपंच हा घरीच ठेवला पाहिजे, मंदिरात नेला नाही पाहिजे. मंदिरात जर प्रपंच नेला तर काय फायदा झाला? घरी जसे होते तसेच तुम्ही मंदिरात आल्यानंतर पण आहात. 4 चौघी बाया आहेत सोबत, त्यांच्यासोबत तुम्ही त्याच गप्पा करत आहात प्रपंचाच्या. किंवा तुम्ही गडी माणसं आहात, देवापाशी गेले, तिथे गेल्यानंतर पण तेच विचार चालू आहेत. अमक्याचं सोयाबीन निघालं, अमक्याची पेरणी झाली, अमक्याने अमक्याचा धुरा कोरला, त्याने आमचा धुरा कोरला. आता मी बघा ना काय करतो, मी तर नांगरच चालवतो आता त्या पूर्ण धुऱ्यावर, धुराच गायब करून टाकतो मी. आता हे अशा गप्पा जर तुम्ही मंदिरात येऊन जर करत असणार, त्या मंदिरात जाण्याचा तुमचा फायदा काय झाला? वाटतो का तुम्हाला फायदा झाला म्हणून? आणि जर वाटत नसेल तर स्वतःमध्ये बदल करा, कारण हे स्वामींनी तुमच्यासाठी सांगितलेलं आहे. साधायसांना फक्त निमित्त कारण केलेलं आहे. कारण देवाला माहित आहे जीव कसे आहेत. 800 वर्षापूर्वी पण जीव कसे होते आणि पुढे चालून कसे जीव येणार आहेत हे पण देवाला माहिती होतं. साधायसा स्वतःकडे पाहते, आपल्या जवळ तर काहीच नाही, काखे काही नाही. साधायसांना दिसते की आपल्या काखेमध्ये कोणत्याही प्रकारचं गठोडं धरलेलं नाही. मग स्वामी असे का म्हणाले? बरं, हे तर झालं. पुढे चरित्रकार काय सांगतात आपल्याला? गोसाव्याच्या शब्दावरी लक्ष नाही, स्वामींच्याही शब्दावर लक्ष नाही साधायसाचं. जी जी परवा चुकलीये जी म्हणून दुःख करू लागली. साधायसा म्हणतात, जी जी मी पर्व चुकलेली आहे स्वामींचं आणि म्हणून दुःख करायला लागलेली आहे. इथे साधायसांच्या मनामध्ये स्वामींचं दुःख होतं, तरी पण देव म्हणतात की बाई दुःख बाजूला ठेवा, आमचं दर्शन घ्या पहिलं. आणि आपण तर प्रपंचाचं दुःख घेऊन जात आहोत मनामध्ये स्थानापतीपाशी. मग खरंच आपल्याला गोमट मिळेल का नाही? स्वामी म्हणतात बाई ते सर्व दुःख बाजूला ठेवा, असं दुःख करू नका. देव म्हणतात सर्वज्ञ म्हणतील साध्य हो हे भेटे तेवळीची पर्व काळू की. शेवटी स्वामी काय म्हणतात, त्यांची समजूत काढण्यासाठी साधायसाची, स्वामी म्हणतात बाई ज्यावेळेस आम्ही तुम्हाला भेटलो हाच पर्व काळ आहे असं समजा तुम्ही. ह्यापेक्षा काय मोठा पर्व काळ पाहिजे तुम्हाला? गोसावियांच्या शब्दावरी लक्ष नाही, तरी पण साधायसांचं स्वामींच्या बोलण्यावर लक्ष नाही. मागवते म्हणती जी जी परवा चुकली. पुन्हा साधायसा आपलंच म्हणायच्या खरं. पुन्हा साधायसा म्हणायला लागल्या की जी जी मी परवा चुकली. देव काय म्हणत आहे त्याकडे लक्ष नाही, आपलंच चालू आहे बोलणं. मग सर्वज्ञ म्हणतील का चुकली ती साधे हो. शेवटी स्वामी विचारतात बाई तुम्ही परवाला चुकलात, परंतु का चुकलात तुम्ही परवाला? काय कारण होतं? काय अडथळा आला तुम्हाला? साधायसा म्हणतात आईची लेकीचे बाळातपण करू गेली होती. साधायसा म्हणतात आईच्या लेकीचं बाळंतपण करण्यासाठी मी गेली होती. सर्वज्ञ म्हणतील ते लेकी काही आईची. स्वामी म्हणतात ती लेक काय तुमची आईचीच होती का? नाजी पोटी उपजली तरी माझी, परी आईचा लोभ म्हणून आईची म्हणे. साधायसा म्हणतात जी जी मुलगी तर माझी होती, पोटी उपजली तरी माझी आहे, म्हणजे माझ्याच पोटी जन्माला आली, परी आईचा लोभ म्हणून आईची म्हणे. परंतु आईचा लळा खूप होता तिच्या ठिकाणी, माझ्या मुलीच्या ठिकाणी आईचा लळा खूप होता, माझ्या मुलीचा पण माझ्या आईच्या ठिकाणी लळा खूप होता. असा परस्पर खूप लळा आहे आणि म्हणून मी माझ्याच लेकीला असं म्हटलं की ती माझ्या आईची लेक आहे. सर्वज्ञ म्हणितले आईसे म्हणा तरी तुम्ही विडी तोडली भेली चाखिली. मग स्वामी म्हणतात जर असं आहे तर मग तुम्ही विडी पण तोडलेली आहे असं वाटते आम्हाला, आणि भेली पण चाखिली, म्हणजेच गुळाची भेल म्हणजेच गुळाचा खडा ती चाखलेली आहे तुम्ही. ते कैसे जी. साधायसा म्हणतात असं कसं काय? सर्वज्ञ म्हणतील 7 वरी खाचा नवरा 5 वरी खाची 9 वरी.
मग कोडे कौतिके वेओ कीजे, मग तया करवी विडी तोडवीजे, भेली चाखवीजे. जुन्या काळामध्ये लग्न होत असताना गुळ खायला लावायचे, विडी तोडून खायला लावायचे नवरी नवरदेवाला. तर हा प्रकार होता त्यावेळेस, आणि म्हणून स्वामी तसं बोलतात. नाजी ते आमते नाही, साधायसा म्हणतात असा प्रकार काय आमच्या इकडे होत नसतो. ते तुमते लाडाते, साधायसा सरळच म्हणतात. साधायसा यांचं नाव साधा कशामुळे पडलं? साध्या सरळ होत्या, काही मनामध्ये गाठी नव्हत्या, सरळ स्पष्ट बोलायच्या. आणि लगेच साधायसा इथे काय म्हणतात स्वामींना? ते तुमच्याकडे आहे म्हणे लाडाते, म्हणजे तुम्ही लाडसामक ब्राह्मण आहात, तुमच्यामध्ये ते असते गुजरातमध्ये. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात आती. स्वामी म्हणतात हो बरोबर, आमच्या गुजरातमध्ये जे लाडसामक ब्राह्मण आहेत त्यांच्यामध्ये असा प्रकार असतो, लग्नामध्ये असा विधी असतो एक प्रकारचा, विड्या तोडून खाणे, गुळ खाणे वगैरे असं आमच्याकडे असते. आती येथोनी विडी तोडली भेली चाखिली. स्वामी म्हणतात हो आमच्याकडे असते, आम्ही स्वतः विडी तोडलेली आहे, आम्ही स्वतः भेली चाखलेली आहे गुळाची. येथ कमळा नाव राणी असे, आमची एक कमळा नावाची राणी आहे. मी कशामुळे म्हटलं स्वामींची पत्नी आणि स्वामींचा मुलगा? ह्यामुळे, कारण स्वामी स्वतः म्हणत आहेत येथ कमळा नाव राणी असे, आमची कमळा नावाची एक राणी होती, पत्नी होती. येत सतावरिखाचा पुत्रू असे. पुढे स्वामी म्हणतात आमचा मुलगा सतावरिखाचा म्हणजे आता 100 वर्षाचा झालेला आहे. तयाची भवे नेतवटे बांधी जताती. एवढा मथारा झालेला आहे, 100 वर्ष झालेला आहे. अक्षरशः त्याच्या ज्या भुवया आहेत त्या भुवया खाली लोंबकळत आहेत, अशा डोळ्यावर येत आहेत, त्याला काही दिसत नाही त्या भुवयामुळे. आणि म्हणून त्या ज्या भुवया आहेत त्या अशा वर पट्टी बांधून अशा वर ठेवलेल्या आहेत. पट्टी सोडली की खाली जातात ते, आणि म्हणून अशी त्या भुवयाच्यावर पट्टी बांधलेली आहे, ते वर राहाव्यात म्हणून आणि व्यवस्थित डोळ्याने दिसावं म्हणून. तो हाती काठी धरुणी खे खे करीत चालत असे. स्वामी म्हणतात आमचा मुलगा 100 वर्षाचा झालेला आहे, त्याच्या भुवयावर पट्टी बांधलेली आहे, भुवया खाली येऊ नये म्हणून, आणि हातामध्ये काठी आहे त्याच्या. आणि कसा चालतो? खे खे करीत चालत असे, खोकलत खोकलत हळूवार आता चालत आहे. हे काय जी गोसावी येऊले आणि पुत्रू एवढा. साधायसा म्हणतात असं कसं काय बरं? स्वामी एवढूशे, येऊले म्हणजे काय लहान आहेत, म्हणजेच वरिसा 25-27 वय स्वामींचं दिसते. 25ला जसा तरुण मुलगा असतो त्याप्रमाणे स्वामी दिसत आहेत. आणि पुत्रू एवढा. साधायसा म्हणतात तुम्ही 25ले दिसता आणि तुमचा मुलगा 100चा झालेला आहे, एवढा मोठा कसं काय? हे सांगावे जी, हे आम्हाला सांगा बरं. म्हणून पालवा पिळू सुदला. पालवा पिळू सुदला म्हणजे आग्रह धरला साधायसाने की आम्हाला सांगाच नेमकं काय प्रकार आहे. सर्वज्ञ म्हणितले हे नये सांगो साधे हो. स्वामी म्हणतात साधे हो हे तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही. नाजी सांगावे जी. साधायसा म्हणतात नाही आम्हाला सांगाच. हे नये सांगो साधे हो. स्वामी म्हणतात आम्हाला ते सांगता येणार नाही, आम्ही तुम्हाला ते सांगणार नाही. हे सांगी जे तरी मालूबाईची आण. स्वामी म्हणतात आम्ही जर तुम्हाला सांगितलं तर आम्हालाच मालूबाईची आण आहे, म्हणजेच आमच्या आईची शपथ आम्ही घेतली. आता आम्ही जर तुम्हाला सांगितलं तर आम्हाला मालूबाईची आण म्हणजे आता आम्हाला तुम्हाला सांगता येणार नाही. साधे उगीची राहिली. साधायसा गप्प बसतात, काहीच बोलत नाही. मग साधे बिढारा गेली, आणि मग साधायसा बिढारावर गेलेल्या आहेत. तर स्वामींचा मुलगा 100चा झालेला आहे. पत्नी जी होती पत्नी तर वारली, कमळा राणी. पुत्रू जो होता तो 100 वर्षाचा झालेला आहे, हातात काठी आहे. म्हातारपण एवढं आलेलं आहे की खोकला खूपच लागत आहे त्या मुलाला स्वामींच्या. हे कशामुळं? आणि स्वामी तर 25ले आहेत. यामागचं कारण असं होतं, स्वामींनी वयस्तंभिनी नावाची विद्या स्वीकारलेली होती आणि त्या मुलाला काही तशी विद्या नव्हती, म्हणून मुलगा म्हातारा झाला. आणि स्वामीचं जे वय आहे वयस्तंभिनी विद्या होती, म्हणून वयाचं स्तंभन करणारी विद्या होती, म्हणूनच स्वामींचं वय थांबलेलं आहे. वयस्तंभिनी विद्येचा अर्थ काय? वयाचं स्तंभन करणारी, म्हणजे ज्या वयामध्ये ती विद्या झाली त्याच वयाचा माणूस 1000 वर्षापर्यंत राहतो. तुम्हाला जर ती विद्या झाली 18व्या वर्षी, 18 वर्षाचा मुलगा जसा एकदम तरुण दिसतो त्याचप्रमाणे तो 1000 वर्षापर्यंत राहणार. वयाचं स्तंभन होऊन गेलं, वय तिथेच प्रतिबंधल्या गेलं. 18 वर्षाच्या मुलाची जशी त्वचा असते, ज्याप्रमाणे काळे शार केस असतात,
त्याचप्रमाणे हा 1000 वर्षाचा होईपर्यंत राहणार, म्हणून त्या विद्येचं नाव वयस्तंभिनी असं आहे. वयाचं स्तंभन करणारी विद्या म्हणून तिला वयस्तंभिनी विद्या असं म्हणायचे. आणि ही विद्या स्वामींना झालेली होती आणि म्हणून हा फरक होता मुलामध्ये आणि स्वामींमध्ये. स्वामींचं वय थांबल्या गेलं तिथंच. ज्यावेळेस विद्या झाली तेव्हापासून देव जसे दिसायला होते, विद्या झाली त्यावेळेस तेव्हापासून तसेच 1000 वर्षापर्यंत देव राहणार आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 151. अक्षय तृतीये लहामायसा आणित उदकपान. अक्षय तृतीयेच्या दिवशी लहामायसांनी आणित म्हणजे आणलेलं, उदक म्हणजे पाणी, त्याचं स्वामींनी पान केलं म्हणजे ते पाणी पिलं. आता समजलं मुलगा कसा होता, कशामुळे म्हातारा झाला, पत्नी होती की नाही, हे सर्व माहिती मिळाली. आता सोडून द्या व्हिडिओ. असं करू नका. समोर अजून 2 चरित्र उरलेले आहेत. ते दोन्ही चरित्र व्यवस्थितपणे ऐका आणि त्याचा पूर्ण लाभ घ्या. अक्षय तृतीयेचा दिसी लखुबाईसी गोसावियासी विनविले, जी जी मी गोसावियाचा ठाई अक्षय तृतीया करीन. अक्षय तृतीयेच्या दिवशी लखुबाईसांनी विनंती केली स्वामींच्या ठिकाणी की मी स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया करणार आहे. स्वामींनी ती विनंती स्वीकार केली. मग ती उपहारोनी फजविला गोसावियासी मर्दना मादने झाले. मग लखुबाईसांनी उपहार तयार केला. स्वामींना मर्दना झाले, मादने झाले. मर्दना म्हणजे काय? चांगलं उठणं लावून अंगाची मालिश करणे. मादने म्हणजे आंघोळ करणे, स्नान करणे. मग अशी मर्दना मादने झाली. पूजावसर झाला स्वामींचा. जे उपहार तयार केला होता लखुबाईसाने, तो उपहारही स्वामींना त्यांनी आणून दिला. स्वामींची आरोगणा झालेली आहे. गोसावियांसी वान घागरीसे ओळगविले. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीला बाया वाण देतात एकुणएकीला, मग त्या वाणामध्ये एखादं भांडं असू शकते, एखादं काही दुसरी वस्तू असू शकते, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाण देत असतात. तर त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला हे जे वाण आहे या लखुबाईसांनी स्वामींच्या ठिकाणी दिलेलं आहे, ते कोणती वस्तू होती? घागरी ऐसी ओळगवली, म्हणजे वाण म्हणून एक घागरच अर्पण केलेली आहे स्वामींच्या ठिकाणी. तो लहामाईसी दुःख करू लागली. लहामाईसा लागल्या दुःख करायला. ये लखुबाईसे सदैवे. लखुबाईसा सदैव आहे म्हणजे दैवाची आहे, भाग्याची आहे. ये ही गोसावियांचा ठाई आख तीज केली. या लखुबाईसांनी स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया साजरी केलेली आहे. खरंच ही दैवाची आहे. आम्ही न दैवे, आमचं काही दैव चांगलं नाही, आम्ही दुर्दैवी माणसं आहोत, अशी लहामाईसा मनामध्ये दुःख करीत आहे. आमते काहीची नाही, आमच्याकडे काहीच नाही स्वामींच्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी. ऐसे दुःख करू लागली, अशी दुःख करायला लागलेली आहे. कोण? लहामाईसा. मग सर्वज्ञ म्हणितले, बाई ये ही येत अक्षय तृतीया केली, तुम्ही न करा ते काही. स्वामी लहामाईसांना म्हणतात की लखुबाईसांनी आमच्या ठिकाणी अक्षय तृतीया केली, परंतु तुम्ही मात्र आमच्या ठिकाणी अक्षय तृतीया साजरी केली नाही. यावर लहामाईसा उत्तर देतात, नाजी आमते काहीची नाही, आमच्याकडे रुपया पण नाही, काय आम्ही साजरी करणार आहोत देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, जा हे घागरी आणतू बाहेरी धुवा, खोला पाणी आणतू बुडकुळूनी भरा. स्वामी लहामाईसाला एक विधी सांगतात, जा ही घागर घेऊन जा, अंत बाहेर चांगली धुवा व्यवस्थित आणि त्या खोल पाण्यातून चांगली खोल वरून चांगली ती घागर भरून आणा. कशामुळे देवाने सांगितलं खोल पाण्यामधून भरून आणा? कारण जेवढं खोल पाणी आहे तेवढं ते खोलावरचं पाणी थंडगार राहणार आणि म्हणून थंड पाणी स्वामींना पण पिण्याची इच्छा होती. म्हणून स्वामी म्हणतात की खोलातलं पाणी आणा, उथळ पाणी नका आणू. उथळ पाणी उन्हाने गरम झालेलं असते वरचं. त्यामुळे घागरीला एकदम बुडात घाला आणि खालचं पाणी आणा, एकदम तळातलं. आता तुम्हाला असं वाटू शकते तळातलं पाणी घ्यावं तर सर्व घाण पाणी येईल, काडी कचरा माती. तर तसं नाही. इथे स्वामी सांगतात पाणी आणा खालचं, म्हणजे जिथे कुठे पाणवठा आहे हा तिथे खाली वाळू आहे, काही गाळ नाही, कचरा नाही, आणि अशा स्वच्छ ठिकाणचं पाणी आणायला देवाने सांगितलेलं आहे. आणि लहामाईसाही तसंच करतात. येथ उदक संपादा. स्वामी म्हणतात असं स्वच्छ पाणी आणा थंडगार आणि आम्हाला पाणी पाजा. मायेथोनी तुमची अक्षय तृतीया संपूर्ण की जती. आम्ही तुमची अक्षय तृतीया संपूर्ण करू, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोमट आम्ही देऊ. तेही म्हणितले. लहामाईसा म्हणते, हो काजी, ठीक आहे.
मग घागरी घेऊन गंगेसी गेली अंतू बाहेरी धुतली. लहामाईसा गंगेवर गेल्या, घागर धुतली, अंत बाहेर व्यवस्थित. खोला पाणी अंतू बुडकळून भरून घेऊन आली. खोल पाण्यामध्ये घागर बुडकळली म्हणजे बुडवली आणि ते पाणी भरून घागर आणलेली आहे. एकदम छान पाणी भरून आणलेलं आहे. खोल पाण्यातून भरून आणलेली आहे घागर भरून. वाटे उटिले, स्वामींपाशी आली. जे वाटा होता, ज्या वाट्याने स्वामी पाणी प्यायचे ते वाट उटिले म्हणजे स्वच्छ घासून धुवून आणलं. मग गोसाव्यांशी उदक ओळगविले स्वामींच्या ठिकाणी. मग त्या वाट्यामध्ये लहामाईसांनी उदक दिलेलं आहे स्वामींना पिण्यासाठी. उदक म्हणजे काय? पाणी. पाणी दिलेलं आहे प्यायला. मग गोसावी स्वीकरिले आणि मग त्या पाण्याचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे. मग म्हणितले, मग स्वामी म्हणतात, बाई येथोणी तुमची अक्षय तृतीया संपूर्ण हो. बाई तुमची अक्षय तृतीया संपूर्ण हो म्हणजे चरित झालेली आहे. तुम्हाला आम्ही पूर्ण गोमट दिलेला आहे नसुद्ध्या पाण्यावर. काय लक्षात येते आपल्याला या प्रसंगावरून, या चरित्रावरून? तुमचा भाव चांगला पाहिजे. देव तुम्हाला म्हणत नाही की मला एवढाच खर्च कर. आणि ज्याच्याकडे आहे त्याला देव सूट देत नाहीत बरं का. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला देव सूट देत नसतात. ज्याच्याकडे पैसा नाही त्याचा भाव पाहून देव क्रिया स्वीकार करतात. कारण तुम्हाला आठवतच असेल, ह्यापूर्वी आपण एक चरित्र पाहिलं. सारंग पंडित एक आसू आणतात देवाला देण्यासाठी. देवापाशी आल्यानंतर वाटते देवाला कशाला द्यायची आसू, जाऊ द्या आपली आपल्याला आसू द्या. परंतु देव म्हणतात तसं जमणार नाही, आणा ती आसू इकडे. देव त्यांच्यासोबत एक खेळ खेळतात, पैज घेतात आणि त्या पैजेमध्ये ते आसू जिंकून घेतात. म्हणजेच काय, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून देव म्हणतात की तुम्ही दान धर्म केलाच पाहिजे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी देव म्हणतात तुम्ही पाणी जरी अर्पण केलं तरी मी तुम्हाला पुण्य देतो. तुमचा भाव चांगला पाहिजे, फक्त श्रद्धा तशी पाहिजे. नाहीतर मग स्वतःसाठी करा खर्च 1000 रुपये दररोजचे आणि देवाचं काम आलं की मग देव तो अंतर्गाम्य की देव तो काहीसे नाही भजावा पुजावा न लगे असं म्हणणारे महाभागी लोक मी खूप पाहिलेले आहेत. देव म्हटलं की हे वचन आठवते आणि घरचे कामं म्हटले की होऊ द्या खर्च. बरं, हे जे घरचे कामं आहेत मेल्यानंतर काय सोबत येणार नाहीत, जे काही प्रपंचाचे काम आहेत, तरी पण हा माणूस घरच्या कामाला पैसा खर्च करतो. देवधर्म म्हटला तर नको वाटते. अशी स्थिती आहे या जीवाची. तर असो, आपण पुढच्या लीळेकडे वळूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 152. साधा वैश्य गृहवास अभियोगे परिहासू. साधायचा वैश्य गृहवास म्हणजे जे वाणी आहेत त्यांच्या घरी थांबले आणि म्हणून स्वामी त्यांचा परिहास करतात. कसा आहे नेमकं परिहास करणं, काय प्रसंग आहे, सर्व सविस्तर समोर पाहूया आपण. बारसीचा दिसी साधे भामाठाणा भिक्षेसी गेली. आजचे पण चरित्र डोमेग्रामचे आहेत बरं का, लक्षात असू द्या. साधायचा बारशीच्या दिवशी भामाठाणला गेल्या. तव मागिला कडोनी अणोसी स्थिती झाली. मागून आणू येत होता, त्या आणूला स्थिती झालेली होती. तीही कुपिनू फेडीला. त्याने काय केलं, जो कोपिन होता तो काढला. आणि कोपिन काढून काय करतो हा, डोये भवंता भवंडित येत असती. ते कोपिन काढला, हातामध्ये घेतला आणि असा गरगर 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 फिरवत तो येत होता. हा सर्व प्रकार साधायसांनी पाहिला आणि भियाली. आणि साधायसा लागली घाबरायला. आई आई आणूसी पिसे लागले हा म्हणजे झोंबेल. साधायसा म्हणतात, आई आई या आणूला लागलंय पिस, आता हा मला झोंबेल. म्हणजे येता येता काय सांगावं याचं, मला जर त्याने कवटाळून धरलं, आलिंगन दिलं तर काय सांगावं याचं. साधायसा कशामुळे घाबरत आहे, कारण हा व्यक्ती फक्त कोपिन धारण करून होता. कोपिन कशाला म्हणतात ह्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरुजी आहेत रामदास स्वामी, कोणाला असं वाटू शकते तुकोबाराय होते, काही हरकत नाही, तुकोबाराय धरूया आपण गृहीत आणि रामदास स्वामी पण. कारण आपण हे चरित्र दररोज पाहत आहोत, यामध्ये किती पाठभेद आहेत. तसंच आपण पाठभेद म्हणून समजूया की रामदास स्वामी पण शिवाजी महाराजांचे गुरु होते, तुकोबाराय पण शिवाजी महाराजांचे गुरु होते. तर यामध्ये रामदास स्वामी जे कोपिन वापरायचे, रामदास स्वामींचा फोटो बघा तुम्ही, त्यामध्ये ते जे प्रावरण केलेले वस्त्र आहे त्यांनी त्याला कोपिन असं बोलतात. अंगावर दुसरं काही नाही, फक्त एक कोपिन आहे रामदास स्वामींच्या. तर असं ते आणू पण होता, फक्त कोपिन धारण केलेली होती आणि ते पण कोपिन त्यांना काढली आणि हातामध्ये घेऊन गरगर फिरवायला लागलेला आहे. मग आता हा असा विचित्र माणूस पाहून स्थितीच्या भरामध्ये कसा पण वेडावाकडा चालत आहे, मग साधायसांना भीती वाटणार नाही तर काय. आणि म्हणून साधायसा घाबरते आणि म्हणून काय करते, ते वेसी आड लपाली. वेसी द्वारापाशी बाजूला कुठेतरी जागा होती तिथे ते लपली.
हा भिक्षा करून येईल मग मी जाईन. साधायसा म्हणतात, ज्यावेळेस हा भिक्षा करून बाहेर निघेल गावाच्या, त्यावेळेसच मी गावामध्ये प्रवेश करेल. मग आणो भिक्षा करून आले. मग हा आणो भिक्षा करून परत आला. मग आपण गेली आणि मग साधायसा भिक्षेला गेली. तो दोन्ही पहार झाले, 12 वाजून गेले होते. दो चो घरी भिक्षा केली, 2-4 घरी भिक्षा केली. एका ब्राह्मणाच्या घरी थाळा मागितला, एका ब्राह्मणाच्या घरी ताट मागितलं. तेही ताक पातसे घातले. त्या ब्राह्मणाने ताकही दिलं सोबत आणि पिठलं पण दिलं जेवणासाठी. मग तयाचे ओसरी वई एकली जेविली. त्या ब्राह्मणाच्याच ओसरीवर बसून साधायसा जेवण करतात. मग उरली भिक्षा ते ठेवली, उरलेली भिक्षा झोळीमध्ये घालून ठेवली. मग आली आणि मग साधायसा स्वामींपाशी आलेली आहे. तो गोसावी अशी दुपारीचा पूजा सुरू झाला. आरोगण झाली, गुळला झाला, विडा ओळगविला, पहुड झाला, पोहडू झाला. गोसावी अशी आसन असे. ज्यावेळेस साधायसा आली स्वामींकडे परत, त्यावेळेस नेमका काय प्रसंग होता तर स्वामींचा पूजावसर झालेला होता, आरोगण झालेली होती, गुळला झाला होता, विडा झाला होता, स्वामींची वामकुक्षी पण झालेली होती आणि स्वामी झोपेतून उठून आसनावर बसलेले होते. तेवढ्यात साधायसा तिथे पोहोचतात. झोळी खुंटीये ठेविली. भिंतीला कुठेतरी एक खुंटी होती, तिथे झोळी अडकून ठेवली. मग गोस्वामी अशी दंडवत घातले, श्रीचरणाला लागली. स्वामींच्या पुढे तिने साष्टांग दंडवत घातले, पाया पडलेली आहे साधायसा. गोस्वामी जवळी बैसली, स्वामींजवळ बसल्या साधायसा. सर्वज्ञ म्हणले, हे काही साधे हो आजी, येत झोळी दृष्टपूत न कराची ते काही. स्वामी म्हणतात साधायसांना, हे काय साधे हो, सरळ आलात, झोळी खुंटीला टांगून ठेवली आणि आमच्यापाशी येऊन बसलात तुम्ही. आज झोळी नाही दृष्टपूत केली तुम्ही, असं कसं काय? जी ते झाले ऐसे. साधायसा मग सांगतात पूर्व वृत्तांत घडलेला की ते असं झालं. अनोसी लागले पिसे, या अनोला पिस लागलं होतं. तो हा कोपिनू फेडुनी डोये भवता भवंडितू होता. कोपिन काढून घेतली हातामध्ये आणि अशी डोक्याच्या भोवती असं फिरवत 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 तो येत होता. त्या ते देखले आणि भ्यालिये. त्या अनोला मी पाहिलं आणि मग मी घाबरले. हा माझं झोंबेल, काय सांगावं या वेड्या माणसाचं, मला आलिंगन देईल आणि मला भीती वाटली म्हणून मी वल्लट्या आडल पालिये. मी वलंट्या आडल पालिये म्हणजे तिथेच कुठेतरी एक गंजी होती कडब्याची किंवा कशाची म्हणा, त्याच्या आड मी लपली. ह्या अगोदर सांगितलं वेशीच्या बाजूला आणि इथे साधायसा म्हणतात वलंट्या आड लपली. म्हणजेच काय, त्या वेशीद्वारापाशी कुठेतरी कडब्याची गंजी होती लावलेली, सुडी होती आणि त्या कडब्याच्या सुडीच्या आडवं साधायसा लपलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. मग हा भिक्षा करून आला, मग मी भिक्षा केली. हा अनु जोपर्यंत भिक्षा करून गावाच्या बाहेर निघाला नाही तोपर्यंत मी गावातच गेली नाही भिक्षेला. हा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस मी गावात गेली, भिक्षा केली. मग आता गावात गेल्यानंतर लागली होती भूक मला, कारण की 2 प्रहर होऊन गेले होते, 12 वाजून गेलेले होते. मग एका ब्राह्मणाने थाळा मागितला. एका ब्राह्मणाच्या घरी गेली मी, तिथे थाळा मागितला म्हणजे ताट मागितलं. ती ताक पातसे घातले. मग त्या ब्राह्मणाने ताट तर दिलंच मला, सोबत पिठलं पण दिलं जेवणासाठी आणि ताक पण दिलं. मग तेथ जेविली जी. मग तिथेच त्या ब्राह्मणाच्या ओसरीवर बसून मी पोटभर जेवण केलं. मग उरले अन्न आणले, उरलेलं अन्न आणलं मी. मग उसिटी झोळी काही दृष्टीपुतू करू. मग आता ते मी जेवलेलं अन्न आहे त्या झोळीमध्ये, मी जेवण करून जे उरलेलं अन्न आहे ते त्या झोळीमध्ये आहे. मग आता अशी झोळी मी स्वामींना कशी काय दृष्टपूत करू बरं उष्टी, असं नाही चालणार ना. म्हणून पहेरा ठेविली आणि म्हणून मी ती झोळी खुट्टीला टांगून ठेवलेली आहे. सर्वज्ञ म्हणले, साधे होते घर वाणियाचे. वेश्यगृह म्हणजे काय तर वाण्याचं घर. वेश्य म्हणजे कोण, जे व्यापारी आहेत त्यांना वेश्य असं बोलतात. तर स्वामी म्हणतात साधे हो, ते ब्राह्मणाचं घर नव्हतं, ते वाण्याचं घर होतं. वाणी म्हणजे कोण, जे जुन्या काळातले दुकानदार लोक, खरेदी विक्री करणारे, व्यापार करणारे, त्यांना वाणी म्हणतात. हे काय मला सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. नाजितयाचा दारी तुळशीचे वृंदावन असे. आता काहीतरी सपादनी करायची म्हणून साधायसा म्हणत आहेत की नाही त्याच्या दारामध्ये तर वृंदावन होतं तुळशीचं. आता तुम्ही पहा, आपण समाजामध्ये पाहतोय इतरत्र जे काही गावामध्ये घरोघरी जे ब्राह्मण असतात तेच तुळशीचं वृंदावन लावतात का? घरी नाही. मराठ्याचे असतील तेही लावतात, साळी लावतात, माळी लावतात, तेली लावतात, कुणबी लावतात. सर्वांच्याच घरी तुळशीचं वृंदावन असते. परंतु आता चूक झालेली आहे, काहीतरी सपादनी करायची म्हणून साधायसा बोलत आहे की त्या माणसाच्या घरी तुळशीचं वृंदावन होतं. सर्वज्ञ म्हणितले वाणी याचाही दारी तुळशीचे वृंदावन असे. स्वामी म्हणतात वाण्याच्या घरी पण तुळशीचं वृंदावन असते, तिथे महादेवाची पिंड असते, नंदी असतो, त्यांच्या इथे असते. कांगा वानर्या. स्वामी वानर्यांना विचारतात, म्हणजेच भटोबासांना. भटोबासांना स्वामी म्हणतात, का हो बरोबर की नाही, वाण्यांच्या घरी पण वृंदावन असते की नाही तुळशीचं?
तरी काय जी, भटोबास म्हणतात तरी काय जी म्हणजे काय सांगायचं आहे का? हे खरंच असतो ना, खरंच असते ना वृंदावन त्यांच्या घरी. ती कटकीची वाणी आम्ही कटका जाओ तेथ वेचू घेऊ, नाजी तयाचे बाईलाचे एवढे कान. भटोबास म्हणतात की आम्ही सामान वगैरे खरेदी करायला जातो कटकाकडे, त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे, वृंदावन असते त्यांच्याकडे, आम्ही त्यांच्याकडून जे सामान खरेदी करतो त्यांच्या घरी आम्ही वृंदावन पाहिलेलं आहे तुळशीचं. मग आता या बोलण्याचं खंडन केलं देवाने पण आणि भटोबासांनी पण. पुढं साधेसा काय म्हणतात, नाजी तयाची बाईलाचे एवढे कान. साधेसा म्हणतात यावर, अहो त्यांच्या घरच्या बाईंचे कान असे मोठे मोठे होते. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात यावर, वाणियाची ही बाईलाचे एवढे कान. स्वामी म्हणतात साधेसांना, बाई वाण्याच्या घरच्या ज्या बाया असतात त्यांचे पण कान मोठे मोठे असतात, लहान नसतात काही. नाजी तयाची बाईला गोरिया. पुन्हा साधेसा म्हणतात, नाजी त्या वाण्याच्या घरच्या बाया तर पूर्ण गोऱ्या पाण होत्या. तयाची लेकरुवे गोरी, त्यांचे लेकरु पण गोरे पाण होते. सर्वज्ञ म्हणते वाणियाची बाईला गोरिया, वाणियाची ही लेकरुवे गोरी. स्वामी म्हणतात, बाई वाण्यांच्या घरच्या बाया पण त्यांच्या पण पत्न्या गोऱ्या असतात आणि वाण्यांचे लेकरं पण गोरे पाण असतात. कांगा वानर्या. लगेच स्वामी भटोबासांना विचारतात, कांगा वानर्या बरोबर आहे की नाही आमचं? तरी काय जी. भटोबास म्हणतात, हो अगदी बरोबर, वाण्यांच्या घरच्या पण बाया गोऱ्या असतात, लेकरं पण गोरे असतात. आणि ती योगीची राहिली. साधायसा गप्प बसतात. आता काय बोलायचं, काहीही बोललं तरी आपलं खंडनच होत आहे. आता गप्प बसलेलं बरं असं वाटते साधायसांना, म्हणून साधायसा गप्प बसतात. सर्वज्ञ म्हणते, साधे हो ऐसा ही ते घर वाणियाचे झाले तरी तुम्ही काय कराल. स्वामी म्हणतात साधायसांना, बाई समजा ते घर खरंच वाण्याचं जरी असलं तर आता तुम्ही काय करणार. जी तरी मी गोसावी यांचे चरणोदक घेईन, मी स्वामींचे चरणोदक घेईल, मग मी आपले पोट पवित्र करीन आणि मग मी माझं पोट पवित्र करील, असं साधायसा म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ काय, आपल्याला काय लक्षात आलं की साधायसा ब्राह्मणांच्याच घरी भिक्षा करायच्या आणि ब्राह्मणाच्याच घरी जेवायच्या, आणि हे जे घर होतं ते ब्राह्मणाचं घर आहे म्हणूनच साधायसा तिथे जेवायला बसलेल्या होत्या. आणि शेवटी साधायसा म्हणतात, जरी ते वाण्याचं घर असलं तरी स्वामींचे चरणोदक घेईल मी आणि माझं पोट पवित्र करीन. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, साधे हो ते घर वाणियाचे नव्हे ते घर ब्राह्मणाचे. मग स्वामी म्हणतात, साधे हो काही घाबरू नका, ते घर वाण्याचं नव्हतं, ते ब्राह्मणाचंच घर होतं, ते तुमते येथोनी चाळविजत होते. स्वामी म्हणतात, आम्ही तुमचा परिहास केला, तुमची थोडीशी थट्टा मस्करी केली. यावरी सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे हो काजी अंक. स्वामी म्हणतात, काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे. काकू कशाला म्हणतात, जे थोर व्यक्ती आहे त्याला लहान करणे. एखादा म्हातारा माणूस आहे, त्या म्हाताऱ्या माणसाला ए पिंट्या म्हणणे, त्या म्हाताऱ्या माणसाला ए बबड्या म्हणणे, लाडाने. जसं आपण लहान लेकराला एखादं नाव देतो, म्हातारा माणूस आहे परंतु त्याला आपण बाळ म्हटलो, मोठा आहे परंतु त्याला लहान केलं आपण, त्याला काकू असं बोलतात. कक्षा कशाला म्हणतात, मुलगी लहान आहे परंतु त्या मुलीला आजीबाई म्हणणे, त्याला म्हणतात कक्षा. लहान आहे परंतु त्याला मोठं केलं. भावार्थू, भावार्थ म्हणजे काय, काही होय काही नव्हे, त्याला भावार्थ म्हणतात. आता हे झालं शास्त्रामध्ये जे अर्थ आलेला आहे भावार्थाचा, तो सांगितला मी तुम्हाला. शास्त्रीय पद्धतीतून भावार्थाचा अर्थ काय, तर काही होय काही नव्हे, हा शास्त्रीय पद्धतीतून अर्थ केलेला आहे. परंतु काही जणांना हा अर्थ समजू शकत नाही. काही होय काही नव्हे हा अर्थ आहे भावार्थाचा. आता काय समजावं यामधून, काही समजत नाही. ज्यांना समजायचं त्यांना समजून जाऊ शकते, परंतु ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो. काही होय काही नव्हे म्हणजे काय नेमकं. ज्याप्रमाणे आपला एखादा मित्र गेलेला आहे स्थानापतीपाशी, मंदिरात गेलेला आहे देव करण्यासाठी. काही भागामध्ये काय पद्धत आहे बोलण्याची, समजा आता त्या व्यक्तीला आपण फोन केला, कुठे आहेस रे बाबा, तो व्यक्ती म्हणतो मी आता मंदिरावर आहे. किंवा काही म्हणतात स्थानाच्या ठिकाणी गेलेले असतील, त्यांना जर फोन केला कुठे आहात तुम्ही, आम्ही स्थानावर आहोत असं बोलतात. आता खरंच तो व्यक्ती स्थानावर आहे का, जे देवाचं स्थान आहे मंदिरामधलं त्यावर आहे का, तो नाही. जो व्यक्ती म्हणत आहे मी मंदिरावर आहे, तो खरंच काय मंदिरावर कळसावर जाऊन बसलेला आहे का, नाही. काही होय काही नव्हे यालाच म्हणतात. मंदिरात तर गेलेले आहेत, स्थानापतीपाशी गेलेले आहेत, देव स्थानापतीपाशी गेलेले आहेत दर्शन घेण्यासाठी, स्थानावर नाही गेलेत, स्थानापतीपाशी गेलेत दर्शन घेण्यासाठी. परंतु म्हणत आहेत आम्ही स्थानावर गेलो, आम्ही मंदिरावर गेलो. काही होय काही नव्हे म्हणजे एकतर मंदिरावर ते गेले म्हणायला तर गेले, परंतु मंदिरावर गेले नाहीत, देव नमस्कारासाठी गेलेले आहेत, स्थान नमस्कारण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजेच काय, काही होय म्हणजे मंदिरात तर गेलेले आहेत
काही नव्हे म्हणजे मंदिरावर नाही गेलेले, याला भावार्थ म्हणतात. भावार्थ समजून घ्या. जसं एखादा व्यक्ती म्हणतो, जसं भावार्थ समजा आपण म्हणतो की अहो काय ते पोरग अमक्या अमक्या माणसाचं परवापर्यंत टुकारक्या करत हिंडायचं, आता किती सुधारलाय तो. आता खरंच तुम्ही सांगा, परवापर्यंत म्हणजे खरंच परवाच्या दिवशीपर्यंत तो हिंडत होता का? नाही. महिन्या 2 महिन्यापूर्वी त्या पोराला पाहिलं होतं असं टुकारक्या करत हिंडताना, परंतु आता तो सुधारलेला आहे. काही होय म्हणजे त्याची सुधारणा झालेली आहे. टुकारक्या करत हिंडत होता. काही नव्हे म्हणजे खरंच परवापर्यंत हिंडत होता का? नाही. याला म्हणतात भावार्थ. काही होय काही नव्हे. जसा तसा अर्थ नका धरू तुम्ही. मंदिरावर आहे म्हणजे खरंच मंदिराच्या कळसावर जाऊन नाही बसलेला तो मुलगा, तो मंदिरात देव करायला गेलेला आहे, दर्शन घेण्यासाठी गेलेला आहे तो मंदिरामध्ये, असा भावार्थ समजून घेतला पाहिजे आपण. आणि प्रकरण म्हणजे काय? जो प्रकार आहे समोर घडत आहे, प्रकरण जे घडत आहे त्या प्रकरणानुसार आपण त्याचा अर्थ केला पाहिजे. हे जे साधायसाचं प्रकरण आहे, यामध्ये देव जसे त्यांना सांगत आहेत, गोष्टी गप्पा करत आहेत, या प्रसंगावर देवाने हे वचन एखादं निरूपण केलं तर त्या प्रसंगानुसार त्या वचनाचा अर्थ लावणे, त्याला म्हणतात प्रकरणानुसार त्याची माहिती करून घेणे. तर अशा प्रकारे काकू कक्षा भावार्थ प्रकरण याचा अर्थ आहे. तुम्हाला समजला असेल व्यवस्थित पैकी, अशी अपेक्षा आहे. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आता पाहूया आपण आजच्या सत्रातील प्रश्न. पहिला प्रश्न आहे, स्वामींचा मुलगा एवढा म्हातारा का झालेला होता? हातामध्ये काठी, खोकलत आहे, 100 वर्ष होऊन गेलेली आहेत, असा का झाला? आणि स्वामी का बरं एकदम तरुण दिसायचे, 25ल्या तरुणासारखे? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया कोणी साजरी केली? तर या सत्रामध्ये 2च प्रश्न आहेत. तर अशी अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण अगदी व्यवस्थितपणे उत्तर नक्कीच देणार. तर आता आपण पाहूया कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रामध्ये मी 4 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न, स्वामींच्या दर्शनाला बेंडूक यायचा, ते कशाचे कार्य होते? ते कार्य होते स्वामींच्या वेदशक्तीचे. दुसरा प्रश्न, स्वामींनी कोण्या प्रसंगावर भटोबासांची प्रशंसा केली? नागवेलीच्या पानाच्या प्रसंगावर स्वामींनी भटोबासांची प्रशंसा केलेली आहे. तिसरा प्रश्न, दाकोने कोणकोणत्या वस्तू स्वामींपाशी अर्पण केल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे, एक आहे पंचवर्णी जाडी आणि दुसरा आहे चौरी. ह्या 2 वस्तू स्वामींपाशी त्यांनी अर्पण केल्या होत्या दाकोने. दाकोच्या चरित्रातून आपल्याला काय शिकवण मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे, दाकोच्या चरित्रातून आपल्याला हे शिकवण मिळते की आपण पुढचा व्यक्ती कसा आहे, कोण आहे हे लक्षात न घेता तो व्यक्ती आपल्यापाशी आलेला आहे तर त्याची आदबीने चौकशी करणे, विचारपूस करणे, त्याला हिणवून न बोलता त्याचं व्यवस्थित आदरातिथ्य करणे, कोण्याही प्रकारची मनामध्ये विषमता न येऊ देता आपल्याला ते कार्य करायचं आहे. समानता बाळगायची आहे. नाहीतर एकाला वरवर करायचं आणि एकाला जमिनीवर आपटायचं, असं करायचं नाही. स्वामी त्या महाजनांना सोडून, स्वामींनी त्या महाजनांची पूजा करायचं सोडून अर्ध्यामध्येच उठून येतात आणि दाकोची चौकशी करतात. हे आपल्याला घेण्यासारखं आहे. आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला पण असा व्यवहार पाळता आला पाहिजे, तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ. 4 माणसं आपल्याला जोडता येतील. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी खूप पुष्टी आरोहिणी साधा जोगी दंड दान अभिमुख हे चरित्र, साधा मागावे अनुज्ञा, सिंपे भोजनापराधे औदवडणे, हे सर्व चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. यामधून बरंच काय आपल्याला शिकायला मिळणार आहे. कसं आपल्याला पापापासून वाचता येईल हे आपल्याला स्वामी उद्याच्या चरित्रामध्ये शिकवणार आहेत. कसं वागावं हे स्वामी सांगणार आहेत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही अजून लाईक केला नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि उद्याचा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.